नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल कशा पद्धतीने झाली त्या संदर्भामध्ये माहिती पाहिली. आज इथं साहित्याच्या स्वरूपात, लिखित वाङ्मयाच्या स्वरूपात, ग्रंथांच्या स्वरूपात भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल कशा पद्धतीने झाली त्याचा आपण अभ्यास करूया. पहा मुलांनो, या ठिकाणी फलकावरती मी प्राचीन भारतीय साहित्य वाङ्मय ग्रंथ यांच्या स्वरूपात इतिहास लेखनाची कशी वाटचाल झाली त्यासाठी काही ग्रंथांची नावं लिहिलेली आहेत. जे ग्रंथ एकतर धर्मग्रंथ आहेत, नाहीतर ऐतिहासिक स्वरूपाचं साहित्य या प्रकारामध्ये येतात, नाहीतर चरित्र ग्रंथ या प्रकारात येतात, नाहीतर परकीय प्रवाशांची प्रवास वर्णनं या प्रकारामध्ये येत असतात. तर सर्वप्रथम पहा, या ठिकाणी प्राचीन भारतीय जे साहित्य आहे धर्मग्रंथाच्या स्वरूपामध्ये जे आपल्याकडं उपलब्ध आहे त्यातून भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल कशी झाली त्या संदर्भात आपण माहिती पाहूया. पहा, प्राचीन धर्मग्रंथामध्ये उल्लेख येतो तो रामायण, महाभारत, पुराण यांचा. रामायण, महाभारत हे ऐतिहासिक ग्रंथ नाही आहेत, निर्भय आणि शुद्ध इतिहास त्यातून आपल्याला कळत नाही, पण तरी सुद्धा त्या भाकड कथा आहेत, ते ग्रंथ काल्पनिक आहेत असं म्हणून आपण त्यांचं महत्त्व डावलू शकत नाहीत. रामायण, महाभारत आणि पुराणांमधून यासारख्या ग्रंथांमधून आपल्याला आपल्या भारताच्या राष्ट्रीय जीवनाचा इतिहास हा साधारणपणे 5000 ते 10000 वर्षापासूनचा आहे हे समजतं. नाहीतरी मुलांनो, इतिहासाचं लक्षण काय? तर इतिहासाचं हे लक्षण आहे की इतिहासामध्ये वर्णन केलेल्या ज्या घटना आहेत, घडामोडी आहेत, त्या वर्णनांमध्ये, त्या घटनांमध्ये आलेली, उल्लेखिली गेलेली जी नावं आहेत, जी स्थळं आहेत, जो काळ आहे तो निश्चितपणे सांगता आला पाहिजे आणि त्याला स्वकीय किंवा परकीय वर्णनांचं किंवा पुराव्यांचं पाठबळ मिळालं पाहिजे, पुराव्याचा आधार मिळाला पाहिजे. तर पहा, या ठिकाणी मी म्हणतेय की प्राचीन भारतीय जे धर्मग्रंथ आहेत ते सुद्धा इतिहासाचा एक बहुमोल स्रोत ठरतात. ती कशी? रामायण आणि महाभारत हे इसवी सनापूर्व हजारो वर्षापूर्वी निर्माण केले गेलेले आहेत. असं म्हटलं जातं की रामायण महर्षी वाल्मिकींनी रचलं तो काळ आहे 6000 ते 7000 वर्षांपूर्वीचा. महर्षी वाल्मिकींनी हे जे रामायण रचलं ते मूळ रामायण 24,000 श्लोकांचं आहे आणि हा जगातला आद्य महाकाव्य ग्रंथ आहे. ही जगातली पहिली कविता आहे. महर्षी वाल्मिकींनी रचलेला रामायण हा ग्रंथ हे महाकाव्य आहे. त्यातून आपल्याला बरंच त्या काळातलं बऱ्याच मोठ्या क्षेत्राचा इतिहास कळायला मदत होते. दुसरा ग्रंथ महाभारत, जो मूळ महर्षी वेदव्यासांनी रचलेला आहे. 8800 श्लोक त्यामध्ये आहेत. पण एकाने दुसऱ्याला सांगितली ही कविता, हे महाकाव्य, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं आणि हळूहळू यातल्या श्लोकांची जी संख्या ती वाढली, ती 8800 वरून 24,000 आली आणि 24,000 आज ती 1,00,000 श्लोकांच्या स्वरूपात आहे. म्हणजे रामायण ज्याप्रमाणे आद्य काव्य आहे त्याप्रमाणे महाभारत हे जगातलं सगळ्यात मोठं काव्य संबोधलं जातं. त्या रामायण आणि महाभारतात जी ठिकाणं वर्णिलेली आहेत, ज्या नद्या, पर्वत, जी शहरं, जी नावं, जी राज्य, शस्त्रास्त्र
युद्ध पद्धती, शिक्षण पद्धती, व्यवसाय, वस्तू यांचं जे काही वर्णन आलेलं आहे त्यापैकी बहुतांश गोष्टी या आपल्याला आजही भारतात पाहायला अनुभवायला मिळतात. म्हणजे बघा, रामायणामध्ये रामाची आई कौसल्या ही कोसल प्रदेशाची राजकन्या होती असा उल्लेख आलेला आहे. रामायण काळात उल्लेखिलेला कोसल प्रदेश म्हणजेच आजचा रायपूरचा भाग. रामाची दुसरी आई सावत्राई सुमित्रा ही सुमात्रा या ठिकाणची राजकन्या होती. आणि आपल्याला आजही माहितीये जावा आणि सुमात्रा ही बेट. कैकई ही प्रभू श्रीरामचंद्राची सावत्राई ती केकय देशाची होती. आणि भारताच्या वायव्येकडचा जो प्रदेश आहे, जो भाग आहे, त्याला रामायणात केकय असं संबोधलेलं आहे. म्हणजे त्या काळात ज्या प्रदेशांचा उल्लेख आलेला आहे ते प्रदेश एकतर जसेच्या तसे किंवा थोडंसं त्यांचं नाव बदलून आपल्याला आजही ती पाहायला मिळतात. तसंच महाभारतामध्ये बरीच अशी नावं आलेली आहेत, बरीच अशी ठिकाणं आहेत, बरीच अशी शहरं आहेत. जसं महाभारतामध्ये उल्लेख आलेला आहे मद्र देशाचा, मगध देशाचा राजा जरासंध, द्वारकेचा राणा श्रीकृष्ण, हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, खांडवप्रस्थ, वारणावत ही सगळी ठिकाणं, मथुरा, काशी ही सगळी ठिकाणं आज आम्हाला बघायला मिळतात. महाभारतात उल्लेख आलेलं जे हस्तिनापूर आहे ते हस्तिनापूर म्हणजेच आजचा उत्तर प्रदेशातला मेरठचा परिसर आहे. महाभारतात ज्याचा उल्लेख इंद्रप्रस्थ म्हणून आलेला आहे ते इंद्रप्रस्थ म्हणजेच खांडवप्रस्थ म्हणजेच आजचा दिल्लीचा भाग आहे. कारण ती जी वर्णनं त्या शहरांची आहेत, त्या प्रदेशाची आहेत, तसाच अनुभव आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. ती स्थळं अवशेष स्वरूपात आपल्याला या ठिकाणी त्याचे पुरावे आपल्याला पाहता येतात. म्हणजेच रामायण आणि महाभारत ही ऐतिहासिक जरी ग्रंथ नसली तरी हे इतिहासाचा आधार म्हणून, इतिहासाचा बहुमोल असा स्रोत म्हणून आपल्याला त्यांच्याकडे पाहता येतं, त्यांची मदत मिळते. जे रामायण आणि महाभारताचं आहे तेच मुलांनो पुराणांचं पण आहे. 18 पुराणं महर्षी वेद व्यासांनी संस्कृत भाषेमध्ये मूळ रचलेली आहेत असं म्हटलं जातं. या पुराणांची भाषा सोपी आहे, ती रंजक आहे. सोपी आहे, रंजक आहे. ती कशासाठी? की वाचकांना वाचताना आणि श्रोत्यांना ऐकताना चांगलं वाटावं आणि त्याने ते लक्षपूर्वक ऐकावं, रस घेऊन ऐकावं. आणि हे रंजक करण्यातून कधी कधी पुराणांमध्ये थोडीशी अतिशयोक्ती झाल्याचंही आपल्याला दिसतं. म्हणून ती निव्वळच बाद आहेत. ती इतिहासाचा पुरावाच होऊ शकत नाहीत, आधारच होऊ शकत नाहीत असं आपण म्हणू शकत नाही. कारण या पुराणांमध्ये सुद्धा, या पुराणांचा जो विषय आहे तो खगोल आहे, काही पुराणांचा विषय भूगोल आहे, विज्ञान आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे, आयुर्वेद आहे, योग आहे, कालगणना आहे. जे पुराणांचे विषय आहेत आणि पुराणांमध्ये वर्णन केलेल्या बऱ्याच गोष्टींना वैज्ञानिक तथ्यांचा आधार प्राप्त झालेला आहे. म्हणून रामायण, महाभारत, पुराणे हे जे ग्रंथ आहेत ते इतिहासाचा आधार, इतिहासाचा पुरावा बनू शकतात. म्हणजे भारताच्या ऐतिहासिक वाटचालीमध्ये त्यांचा पण वाटा आहे असं आपण म्हणू शकतो. इतिहास लेखनाच्या वाटचालीमध्ये त्यांचा वाटा आहे असं आपण म्हणू शकतो. पुढं याच मालिकेमध्ये
जैन आणि बौद्ध ग्रंथ दिलेले आहेत। जैन ग्रंथांना आगम असं संबोधलं जातं आणि बौद्ध ग्रंथांना पिटक असं संबोधलं जातं। जैन ग्रंथामध्ये जे आगम ग्रंथ आहेत, कल्पसूत्रासारखे, भगवती सूत्रासारखे, द्रव्य संचयासारखे हे आगम ग्रंथ आहेत। तर बौद्ध ग्रंथामध्ये जी त्रिपिटक आहेत, विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक, हे जैन आगम ग्रंथ असो की बौद्ध पिटक ग्रंथ असो, यामध्ये ज्ञान आणि नीतिमूल्यांची शिकवण दिलेली आहे। म्हणजे हे जे प्राचीन भारतीय धर्मग्रंथ आहेत, रामायण, महाभारत, पुराण, जैन आणि बौद्ध ग्रंथ आहेत, ते ग्रंथ म्हणजे मानवी सभ्यतेचा मूलाधार आहेत, त्या आधारशिला आहेत, ते मैलाचे दगड आहेत। या प्राचीन भारतीय साहित्यामधून, धर्मग्रंथामधून आपल्याला हे कळतं की आपल्या भारताला किती प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे। भारतामध्ये किती प्राचीन, किती वैभव संपन्न अशी संस्कृती आकाराला आलेली होती। याच धर्मग्रंथांमधून जम्बूद्वीप, आर्यावर्त, भरतखंड ते आजचा भारत हा प्रवास कसा घडला त्याचीही आपल्याला माहिती मिळते। म्हणून प्राचीन भारतीय जे धर्मग्रंथ आहेत ते भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपल्याला दिसतात। यानंतर जे प्राचीन भारतीय साहित्य आहे, मुलांनो आपण अभ्यासच आजच्या तासिकेमध्ये करतोय। भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीमध्ये प्राचीन भारतीय साहित्य, वाङ्मय, ग्रंथ, पुस्तक, त्यांचं योगदान काय आहे, त्यांचं महत्त्व काय आहे। दुसरा प्रकार आहे प्राचीन भारतीय साहित्याचा, या ठिकाणी मी लिहिलेला आहे। प्राचीन भारतीय जे ग्रंथ आहेत त्यापैकी काही ग्रंथ ऐतिहासिक स्वरूपाचे आहेत, ज्याच्यातून आम्हाला इतिहास कळतो। ज्या काळामध्ये हे ग्रंथ लिहिले गेले त्या काळाच्या आसपासच्या काळाचा इतिहास समजायला आम्हाला मदत होते। हे ग्रंथ कुणीच ऐतिहासिक ग्रंथ म्हणून लिहिलेले नाही आहेत, पण त्यांचं मोल इतकं आहे, त्यांचं स्वरूप असं आहे की ते ऐतिहासिक ग्रंथ या संबोधनाला पात्र असे आहेत। मग त्यामध्ये अर्थशास्त्र, अष्टाध्यायी, गाथा सप्तशती, मृच्छकटिक, गोडवाह आदी आदी ग्रंथांचा आपल्याला उल्लेख करता येईल। पहा या ठिकाणी मी लिहिलंय अर्थशास्त्र। तुम्हाला माहिती आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे राजकीय गुरु, त्यांना मगधाच्या सिंहासनावर बसवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे असे आर्य चाणक्य, ज्यांनाच कौटिल्य म्हणून ओळखलं जातं, ज्यांनाच विष्णुगुप्त म्हणून ओळखलं जातं, त्या आर्य चाणक्याने अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला। अर्थशास्त्र या नावावरून आपल्याला असं वाटतं की हा कदाचित अर्थ म्हणजे पैसा, पण इतका संकुचित अर्थ हा ग्रंथ लिहिण्याच्या पाठीमाग आर्य चाणक्यांचा नव्हता। अर्थशास्त्र हा ग्रंथ अनेकानेक अंगांना स्पर्श करणारा असा आहे। त्यात अर्थकारण आहे, त्यात राजकारण आहे, त्यात समाजकारण आहे, त्यात प्रशासन आहे, अशा विविध अंगांना स्पर्श करणारा हा ग्रंथ आहे। म्हणजेच अर्थशास्त्र या ग्रंथातून आर्य चाणक्यांनी फक्त त्यांचे शिष्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनाच कल्याणकारी राज्य करण्याविषयी मार्गदर्शन केलं असं नाही, तर कोणत्याही काळातल्या कोणत्याही शासकाला जर उत्तम असा राज्यकारभार चालवायचा असेल तर हा अर्थशास्त्र हा ग्रंथ अत्यंत मार्गदर्शक असा, पथदर्शक असा ठरणारा आहे। आणि अर्थशास्त्रातून, कारण हा ग्रंथ आर्य चाणक्यांनी लिहिलाय, म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये साधारणपणे
हा ग्रंथ लिहिला गेला. त्या ग्रंथाची रचना केली गेली 3-4 शतकामध्ये. त्या इसवी सन पूर्व 3-4 शतकाचा बराच आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक दृष्टिकोनातून इतिहास आम्हाला कळायला मदत होते. पुढे लिहिलाय अष्टाध्यायी हा ग्रंथ. पहा मुलांनो, जे संस्कृतचे विद्यार्थी आहेत त्या संस्कृतच्या विद्यार्थ्यांना अष्टाध्यायी हे नाव, हे ग्रंथाचं नाव आणि अष्टाध्यायीचे जे कर्ते आहेत पाणिनी यांचं नाव पण परिचित आहे. अष्टाध्यायी या ग्रंथाचे कर्ते आहेत, रचनाकार ग्रंथकार आहेत पाणिनी. अष्टाध्यायी हा ग्रंथ कसा, पाणिनी यांनी संस्कृतच्या व्याकरण शास्त्रावर प्रकाश टाकणारा ग्रंथ म्हणून त्याची निर्मिती केलेली आहे. हा व्याकरण शास्त्राचा ग्रंथ आहे. पाणिनी हे अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिणारे आर्य चाणक्य यांच्या समकालीन होते. आर्य चाणक्य आणि पाणिनी या दोघांनी पण तक्षशिला या इतिहास प्रसिद्ध अशा प्राचीन जगप्रसिद्ध अशा विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलेलं होतं. तर या पाणिनीने लिहिलेला जो अष्टाध्यायी हा ग्रंथ आहे, या ग्रंथात संस्कृत या भाषेसोबतच म्हणजे त्या भाषेच्या व्याकरणासोबतच आणखी बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते. भूगोलाची माहिती मिळते, खगोलाची माहिती मिळते, त्या काळातली संस्कृती कळते, त्या काळातली परंपरा कळते, त्या काळातल्या खानपानाच्या पद्धती कळतात, त्या काळातल्या लोकांचं राहणीमान कळतं. म्हणजे बऱ्याच गोष्टींची माहिती, बऱ्याच गोष्टींवरती प्रकाश आपल्या लिखाणातून पाणिनी यांनी अष्टाध्यायी या ग्रंथामध्ये टाकलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर या ठिकाणी मी तिसरा ऐतिहासिक ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचं नाव आहे गाथा सप्तशती. हा ग्रंथ मुलांनो वाकाटक घराण्यातला राजा हाल यानं लिहिलेला आहे. वाकाटक घराणं महाराष्ट्रावर राज्य करणारं एक मोठं घराणं, त्या घराण्याचा इतिहास समजायला मदत करणारं असं गाथा सप्तशती हे पुस्तक आहे, हा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर मृच्छकटिक, परत संस्कृतच्या विद्यार्थ्यांना संस्कृतच्या पुस्तकामध्ये यावर्षी मृच्छकटिकातली एक कथा आलेली आहे. मृच्छकटिक या ग्रंथाचे कर्ते आहेत शूद्रक. शूद्रकांनी लिहिलेल्या या ग्रंथामध्ये तत्कालीन मनोरंजनाची साधनं, तत्कालीन खेळ, खेळण्या आणि समाज जीवनाचा, समाजाची विभागणी कशी झालेली होती, समाजात स्तर कसे पडलेले होते, ते स्तर कशावरून पडलेले होते, समाजाची मानसिकता कशी होती, लोक एकमेकांशी कशा पद्धतीचा व्यवहार करीत होते, आंतरसंबंध लोकांमध्ये कसे होते, या संदर्भामध्ये माहिती मिळायला या मृच्छकटिक या ग्रंथातून मदत होते. आणि गोडवाहू सारखा पण एक ग्रंथ आहे जो 6व्या-7व्या शतकामधल्या भारतातल्या एकूण जीवन पद्धतीवर प्रकाश टाकणारा असा ऐतिहासिक ग्रंथ आहे. तर मुलांनो, प्राचीन भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीमध्ये ऐतिहासिक स्वरूपाचं जे साहित्य खूप महत्वपूर्ण असं आहे, त्याची आपण या ठिकाणी थोडक्यात ओळख करून घेतलेली आहे.